मॉर्निंग. आज मी आणि अश्विनीताई परत निघालो होतो आम्ही खरेदी करायला. कारण की मार्गशीर्षचे गुरुवार सुरू झाले होते, म्हणून आहे ना अश्विनीताईला त्यासाठी काही सामान घ्यायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो आणि त्याबरोबर मलाही खरेदी करायची होती. तर आम्ही आहे ना निघालो होतो मस्जिद बंदरला. कारण की आहे ना मी ऐकलं होतं की मस्जिद बंदरला खूप स्वस्त वस्तू भेटतात आणि मस्त असतात आणि खूप व्हेरायटीसुद्धा असते, म्हणून आम्ही आहे ना गेलो होतो तिकडून सामान आणण्यासाठी. तर आहे ना आम्ही पोचलो मस्जिद बंदरच्या स्टेशनला. तिथे ना खूप गर्दी होती बाहेर. स्टेशनवरून आम्हाला बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागला, कारण की खूप खूप गर्दी असते मस्जिद बंदरच्या स्टेशनला, कारण की मेन मार्केट असल्यामुळं खूपच गर्दी होती. आणि आता कसे गुरुवार मार्गशीर्षचे सुरू झाले होते, म्हणून आहे ना खरेदी करण्यासाठी लेडीज खूप प्रमाणात येत होत्या. तर आम्ही आहे ना पोचलो स्टेशनच्या बाहेरच. आम्हाला आहे ना चष्म्याचा स्टॉल दिसला होता, म्हणून आम्ही ट्राय करत होतो, एक एक चष्मा घालून बघत होतो. तर त्यातून आम्ही एक हर्षूसाठी घेतला चष्मा, खूप सुंदर होता. आणि अश्विनीताई आहे ना मुंबादेवीला आहे ना कधीच नव्हती गेली, म्हणून आम्ही आहे ना दर्शन घ्यायला मुंबादेवीला गेलो होतो. तर गर्दी नव्हती म्हणून आहे ना आम्हाला पटकन आमचं दर्शन घेऊन आम्ही तिकडून बाहेर निघालो की लगेच आम्ही लागलो आमच्या मेन तयारीला. कारण की आम्हाला खरेदी करायची होती खूप काही. मग आम्ही आहे ना बाहेर आलो रोडवरती आणि मग तिथून मार्केटमध्ये फिरायला सुरुवात केली. माझ्या आहे ना फोनचं कवर खूप खराब झालं होतं, म्हणून मी माझ्या फोनसाठी ना कवर शोधत होते, पण माझ्या फोनच्या साईजचं कवरच नव्हतं तिकडे. त्यामुळं मी तर काही घेतलं नाही. म्हणून मग आम्ही पुढे निघालो आणि तिथे ना मी एक इन्स्टाच्या रील्सलाच बघितलं होतं ह्या मार्केटबद्दल. तर आम्ही ना ह्या मार्केटकडे आलो होतो. तर स्टार्टिंगला आहे ना लहान मुलींसाठी ज्या क्लिप्स असतात ना त्या खूप सुंदर सुंदर होत्या. इकडे आहे ना नकली मंगळसूत्र आणि आहे ना असे साऊथ इंडियन ज्वेलरी लग्नामध्ये आपल्याला किंवा अशा दुसऱ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी आहे ना मंगळसूत्र, परत असे छोटेसे नेकलेस पण खूप छान छान होत्या. तर आम्ही प्राईज वगैरे काढली होती, तर त्यांच्या अकॉर्डिंग ती प्राईज मला ओकेच वाटली, कारण की तशी ती ज्वेलरी पण होती, तर छान वाटत होतं. मग पुढे ना अश्विनीताईला नारळ घ्यायचा होता, अख्खा नारळ शोधत होते अश्विनीताई. तर तिथून एक नारळसुद्धा आम्ही घेतला आणि मग नंतरनी असे काचाचे छोटे छोटे ग्लास होते, ते पण खूप सुंदर होते. आम्ही फक्त बघितले, घेतले नाहीत. का मग आहे ना आम्ही ते चौरंगावरती टाकण्यासाठी आहे ना रुमाल बघत होतो आमच्या चौरंगाच्या साईजचा. तर आम्ही रुमाल वगैरे घेतले आणि मग आहे ना नकली आहे ना केस पण होते, तर घेतले नाही, फक्त आम्ही बघितले होते. कारण की आमच्या त्या ओरिजिनल केसाशी आहे ना नकली केस मॅच होत नव्हते, म्हणून आम्ही ते घेतले नाही, फक्त बघितलं आणि पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर ना दिवा घ्यायचा होता आम्हाला, तर एक छोटा दिवा पण आम्ही घेतला. मग आहे ना त्याच्या बाजूलाच भांड्याचा आहे ना खूप मोठा स्टॉल होता. तर आम्ही चेक करत होतो की आम्हाला काय घ्यायचं आहे भांडे. तर तिथे आहे ना मी पहिल्यांदाच असे भांडे बघितले होते, म्हणजे खूप चमचे होते, पण वेगळ्या वेगळ्या टाईपचे चम्मच, पळी असे भांडे होते. तर आम्हाला चमच्याचा सेट घ्यायचा होता, म्हणून आम्ही तो घेतला. दुसऱ्या बाजूला आहे ना ब्लाऊज पीसचं आहे ना बंडलच होतं, म्हणजे 50 रुपयाला एक काहीतरी ब्लाऊज पीस होता. छान होते ब्लाऊज पीस पण, आणि मॅक्सीसुद्धा होत्या तिथे त्यांच्याजवळ ठेवलेला त्यांनी. तर मग तिथून पुढे निघालो, एक गल्ली होती, त्या गल्लीमध्ये गेलो. तर तिकडे आहे ना साड्या वगैरे लावल्या होत्या. तर आम्ही साड्या तर काय घेतल्या नाही, फक्त प्राईस चेक करत होतो. आणि मग नंतर फायनल आम्हाला घ्यायचा होता देवीचा मुकुट, तर तो आम्ही चेक करत होतो. तर खूप सुंदर सुंदर मुकुट होते. आम्हाला आहे ना एक मुकुट आहे ना तिथे आय थिंक 70 रुपयाला आम्हाला तो मुकुट भेटला. पण हाच मुकुट आहे ना आम्ही आमच्या एरियात विचारला होता, तर तो 150 रुपयाला होता. तर खूप फरक झाला त्या प्राईजमध्ये. तर आम्हाला परवडणाऱ्या गोष्टी तिथे भेटल्या, म्हणूनच आम्ही ह्या मार्केटमध्ये आलो होतो. तर मुकुट घेऊन झाल्याच्या नंतर आहे ना तिथे खूप सुंदर सुंदर मूर्त्यासुद्धा होत्या आणि साड्यांसुद्धा होत्या मार्गशीर्षच्या गुरुवारमध्ये देवीला नेसवण्यासाठी. मग आम्ही गेलो भांड्यांच्या दुकानामध्ये, कारण की कोमलला आहे ना डब्बे घ्यायचे होते मोठेवाले. ती स्टॉल लावते ना, तर त्याच्यासाठी तिला हवं होते ते डब्बे. तर मी चेक करत होते, तर यार ह्या बिल्डिंग किती चिपकून चिपकून होत्या समोरासमोरच. कसे लोक राहतात काय माहिती. आणि मग नंतर पुढे निघालो. इथे ना ड्रेस पीस होते फक्त 450 रुपयाला, कॉटनचे, खूप छान होते. आणि मग आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही ना म्हटलं काहीतरी खावं, तर गरम गरम घेतला वडापाव. खाऊन आम्ही निघालो बाबा घरी येण्यासाठी, कारण की खूप दमलो होतो. कुर्ला स्टेशनला पोचलो. तर ना आम्ही रिक्षा शोधत होतो, कारण की ना बसला लाईनला खूप गर्दी होती, म्हणून आम्ही रिक्षामध्येच निघालो. तर ना रिक्षामध्ये जायचं म्हणलं की खूप ट्रॅफिक असते. तर काय ट्रॅफिकमध्ये आमची रिक्षा अडकली होती.
इथून तिथून बाहेर निघालो पटकन आणि मग घरी पोहोचलो. तुम्हाला जर आहे ना अशी स्वस्त आणि मस्त खरेदी करायची असेल तर तुम्ही पण आहे ना मस्जिद बंदरला नक्की जावा. एवढंच आहे की खूप चालावं लागतं, पण तिथे वस्तू खूप छान भेटतात आणि लग्नाची खरेदी करायची असेल तर तिकडेच जावा.